छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा हा 40शी पार चाललाय। वाढत्या उष्णतेच्या प्राण्यांना सुद्धा मोठा फटका बसतोय आणि या उष्णतेमुळे सिद्धार्थ उद्यानामधील वाघांना अंघोळ घातली गेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। माणसाबरोबरच प्राण्यांच्या सुद्धा अंगाची लाहीलाही होतीये या उन्हामुळे आणि काहीतरी दिलासा या सगळ्या प्राण्यांना सुद्धा मिळायला हवा। त्यामुळे वाघोबाची चक्क अंघोळ घातली गेली आहे। संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यानात वाघांना अशा पद्धतीने अंघोळ घातली गेली। उन्हापासून दिलासा देण्याचा प्रयत्न तिथेही करण्यात आला। वाढत्या उष्णतेमुळे प्राण्यांना सुद्धा त्रास होतोय, फटका बसतोय आणि त्यातूनच त्यांना दिलासा मिळावा यासाठी त्यांना चक्क अंघोळ घातली गेली। थोडासा थंडावा त्यांना मिळेल असा प्रयत्न करण्यात आला। आणखी तपशील आपण या संदर्भात घेऊयात। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात सविस्तर बोलणार आहोत। सचिन, आता सध्या आपण दृश्य बघतोय, उद्यानामध्ये वाघांना सुद्धा अंघोळ घातली गेलेली आहे, प्राण्यांना सुद्धा या उन्हामुळे निश्चित त्रास होत असेल, आणखी कुठल्या उपाययोजना इथे केल्या जात आहेत? प्राण्यांना उन्हाचा फटका बसू नये यासाठी ज्या ज्या उपाययोजना आहेत त्या डॉक्टरांच्या निगराणीखाली केली जात आहेत। त्यांना थंड हवेच्या ठिकाणी ठेवलं जात आहे। त्याचबरोबर त्यांना कूलर लावण्यात आलेले आहे। त्यांना दिवसात 2 ते 3 वेळेस पाण्याचे फवारे देखील मारले जात आहेत। त्यामुळे प्राण्यांची काळजी या ठिकाणी घेतली जाते। मात्र जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाडा असेल, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये 41 पेक्षा जास्त तापमान या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याचाच परिणाम असा आहे की एकट्या संभाजीनगरमध्ये दररोज 300 पेक्षा अधिक उष्म घाताचे जे सूक्ष्म रुग्ण आहे ते आढळून येत आहेत। आणि जर आपण परिस्थिती पूर्ण मराठवाड्याची जर पाहिली तर भीषण अशा दुष्काळ मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे। 920 जे एकूण प्रकल्प आहे त्यामध्ये केवळ आता 37% एवढाच पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे। त्याचबरोबर 200 पेक्षा अधिक टँकरने मराठवाड्यात पाण्याचा पुरवठा केला जातोय। त्याचबरोबर 267 विहिरी ज्या विविध गावांमध्ये अधिग्रहित करण्यात आलेली आहे। एवढं भीषण दुष्काळ या ठिकाणी पाहायला मिळतं। तर पर्यटनाची राजधानी ज्या समजलं जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज देखील 10 ते 12 दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातोय। अशी भीषण परिस्थिती आता निश्चित आणि त्यामुळे या भीषण परिस्थितीतून कधी सुटका होते याची वाट सुद्धा इथले स्थानिक निश्चित बघत असतील। धन्यवाद सचिन दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।